आहे काय आहे हे पण माहित नाही, तरी चाललंय तोंड करून. अरे तिला घे ना. या बाई या तू. तर नमस्कार मित्रांनो, तर वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय आळंदीला, आणि आळंदीला काहीतरी दीपम काहीतरी आहे. काय आहे का काय आहे का आज? हा दीपोत्सव काहीतरी आहे, काय आहे हे पण माहित नाही, तरी चाललंय तोंड करून. आणि बघा रुपाली मंजुषा मस्तपैकी आम्ही कुर्त्या घातलेत. अमृता दिदी पण आहे. अमृता दिदी तुझा लुक दाखव आम्हाला लुक. तर आता आम्ही जातो आणि तुम्हाला सांगतो आम्ही काय काय करतोय तिथं. काय करणार नाही, फक्त जाणार बघणार आणि येणार. अरे तिला घे ना. या बाई या तू. आणि आता आम्ही हा बघ. आणि आता आम्ही चाललोय आता ऑटोनं, कारण की आता 7 वाजले तर 7 वाजताच आहे बघा. म्हणजे तरी आम्ही 10 मिनिटात आवरले चक्क पहिल्यांदा. रुपाली हिच्यापेक्षा पण लवकर. जर रुपाली आमच्या अगोदर आवडते. आज आम्ही दोघींनी आवरलोय ना मंजुषा. हा तर मग आता आम्ही चाललोय, तर बघू चला काय काय होतंय. सो बेसिकली इंद्रायणी आरतीला 7ला होती, तर आमचं फिक्सच झालं होतं 7ला की आपण जायचं. मग काय कसं तरी 10 मिनिटात फटाफट आवरलं आणि फास्टमध्ये आम्ही निघालो. आळंदीला जायचं होतं, मग त्याच्यामुळे चालत तर जाऊ शकत नव्हतं. चालत गेलं तर आमची इंद्रायणी आरती मिस होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळे आम्ही ऑटोनं जायचं ठरवलं. तुम्हाला वाटत असेल आता आम्ही दोघी सीटवरती बसलो, बट तसं अजिबात नव्हतं. हमेशा ना आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि मी कुणाच्या मांडीवर बसली नाही असं होणारच नाही. ऑटोमध्ये ते मला बसावंच लागतं, कारण की मी लोकडे ना बघा माझ्यावरती कसा अन्याय होतो. आणि इथं बघा मी रुपालीच्या मांडीवरती बसली होती. थोड्याच वेळात आम्ही आळंदीला पोहोचलो सुद्धा. आणि एक्झॅक्टली काय होतं हे मला माहीत नाही, बट नंतर मला माहीत झालं की पहिल्यांदा तर इंद्रायणी नदीची आरती होणार होती, जशी गंगा आरती वगैरे काशीला नाशिकला होती ना तशा टाईपमध्ये. आणि त्याच्यानंतर लाईट शो होणार होता. आम्हाला जायला लेटच झाला होता, कारण की आम्ही निघलोच होतो 7ला आणि आरती 7ला झालं नव्हती. सो त्याच्यामुळे आम्हाला जवळ जागा भेटणं हे इम्पॉसिबलच होतं. त्याच्यामुळे मग काय आम्ही ठरवलं लांबूनच बघायचं. आणि आता आम्ही तिथे गेल्यावर असं वाटलं की आता आपल्याला लेट झालं, कारण की 7ला आरती जाणार होती. तुम्हाला मी 2 वेळा सांगितले. त्याच्यामुळे आम्ही तिथं पोहोचलो होतो 7:30ला. म्हणजे आम्हाला काय वाटलं आता आरती गेली आणि गेली म्हणजे संपली ही, आणि आम्ही लेट झालो. मग आम्ही थोडा वेळ थांबलो, 15 मिनिट थोडा वेट केला आणि सगळं बघितलं म्हणजे काय आहे वगैरे. बट आमच्या डोक्यात हे फिक्स झालं की आता आपण लेट झालो ना, आपली आरती मिसच झाली. सो सगळे बोलले चला आता आपण जाऊया रिटर्न आपल्या रूमवरती, कारण की आपल्या आरती मिस झाल्या. मग त्याच्या आता इथपर्यंत आलोयच तर आपण दर्शन तरी घेऊन जाऊ मंदिरात. मग आम्ही गेलो मंदिरात. बाहेरूनच मुखदर्शन वगैरे घेतलं, कारण की लय मोकार गर्दी होती. मग आम्ही तिथून निघालो रिटर्न घरी जायला. बट आम्ही निघालोच रिटर्न जायला म्हणजे मंदिरातून बाहेर पडलोच तोपर्यंत आरती सुरू झाली होती. म्हणजे आरती झालीच नव्हती. बघा मी एवढा वेळ तुम्हाला सांगते आमची आरती मिस झाली, बट आरती झालीच नव्हती. मग काय आम्ही आलो तिथून मग फास्ट, पण आम्हाला पूर्ण आरती मिळालीच नाही, कारण की आम्ही अर्धी आरती मिस केली होती. मंदिरात दर्शन करायला गेली होती, असो अर्धी तरी भेटली ना. मग आरती ही आम्ही केली. नंतर आम्ही खूप भारी असा लाईट शो सुद्धा बघितला. थांबा मी तुम्हाला पण दाखवते. मला वाटतं त्या ह्याच्यावरती स्क्रीनवरती काही दाखवणार आहे.
आरतीचं फुटेज तर माझ्याकडं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आरतीचा व्हिडिओ काही मी दाखवू शकली नाही. आणि हो, ही आरती ना 12, 13 आणि 14 असे 3 दिवस होती. पुढे आम्ही रिटर्न येताना आम्हाला पाणीपुरी खायची खूप म्हणजे खूप इच्छा झाली, सो आम्ही ती खाल्लीसुद्धा. बट पुढे आम्ही रूमवरती जाताना आमच्यासोबत एक कांड झालं. म्हणजे आम्हाला जाता जाता मेसचा टिफिन घेऊन जायचा होता, मंजुषाचा आणि अमृता दिदीचा. सो आम्ही तो टिफिन आणायला तिथं गेलो. बट तिथं गेलो ते आम्हाला समजलं की 2 दिवस टिफिनच भेटणार नाही. म्हणजे आम्ही तिथं आणायला गेलो आहे आणि तेव्हा आम्हाला समजलं की आम्हाला टिफिनच नाही भेटणार, तो पण 2 दिवस. मग काय, सगळ्या बोलल्या जाऊन दे, मग असं तसं आम्हाला खूप कंटाळा येतो रात्री जेवण बनवायचा. सो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चला कुठेतरी बाहेरच खाऊ. सो आम्हाला फक्त चान्सच हवा असतो की काहीतरी व्हावं आणि आम्ही बाहेर खाऊ. सो आम्ही गेलो आमच्या इथून जवळ असणाऱ्या कॅफेत तिथं बर्गर खायला. सो आज म्हणजे ह्या वीकमधला हा माझा ना खरं तर बघायला गेलं तर 3रा बर्गर आहे. म्हणजे मी कंटिन्युअसली ह्या वीकमध्ये कितीतरी वेळा बर्गर खाल्ला आहे. सो आणि मी ना एक गोष्ट सारखी खाते, नंतर ती गोष्ट माझ्या मनातून उतरली की मी त्याला बघतसुद्धा नाही. असंच म्हणजे ह्या बर्गरच्या बाबतीतसुद्धा होणार आहे. थांबा, मी तुम्हाला नंतरसुद्धा सांगेन की माझ्यासोबत असं झालं आहे का. सो कमेंट करून मला नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय. आणि हो, आणि मला ना डिफरंट टॉपिकवरती म्हणजे टॉपिक सजेस्ट करा ज्याच्यावरती मी ब्लॉग बनवू शकेन. आणि आता ओके, टाटा, बाय बाय.